आपण हे जे माझ्या चेहऱ्यावर हास्य बघता ना, माहितीये का आहे? मुलगी झाली आहे. बाप बनण्याची भावना एक वेगळीच भावना आहे. पण हे सगळं एवढं सोपं नव्हतं. ऋतूच्या रक्ताची तपासणी केली तेव्हा कळलं की तिला ॲनिमिया आहे. डॉक्टरांनी सांगितलं ही जोखीम आहे. जोखीमवाली गोष्ट ऐकून तर मी एकदम घाबरलो. काही समजतच नव्हतं तिला कुठे घेऊन जाऊ, काय उपचार करू. तेव्हा डॉक्टरांनी समजावलं की सगळं सहजपणे होऊ शकतं जर सगळ्या घरच्यांनी मिळून ऋतूची काळजी घेतली तर. का नाही होणार? शेवटी ऋतू एकटीच आई बनणार नव्हती, मी पण तर बाप बनणार होतो. तेव्हापासून प्रत्येक एएनसी चाचणीसाठी मी ऋतूला घेऊन गेलो. कोणती टेन्शनची गोष्ट असायची तर मी ऋतूचा हात पकडायचो, म्हणजे ती एकटी आहे असं तिला वाटू नये. घरातलं वातावरण असं ठेवलं की ऋतू आपल्या मनातली गोष्ट कोणाशीही बोलू शकेल. मी ऋतूजवळ जायचो, तिच्यासोबत बसायचो आणि गप्पा मारायचो. माहितीये ऋतू आता काय म्हणते की जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येऊन बसायचे ना तेव्हा सगळं टेन्शन नाहीसं व्हायचं. ऋतूची कामं आम्ही सगळे आपसात वाटून घ्यायचो, म्हणजे ऋतूवर कोणताही दबाव पडायला नको. ऋतू काय खाणार काय नाही खाणार याची जबाबदारी माझ्या आईने घेतली होती. एकदम परफेक्ट डाएट प्लॅन. तसं खरं सांगू तर 1-2 वेळा मी ऋतूला रागवलं पण होतं. आरामच नाही करायची, काही ना काही काम करतच राहायची. मी सांगायचो की शरीराला आराम दे, तेव्हा कुठे ऐकायची. आयनची गोळी कधी घ्यायची, तपासणीसाठी कधी जायचं याची जबाबदारी मी घेतली होती. शेवटी बापण तर बनणार होतो ना मी. परिणाम हा झाला की सगळं व्यवस्थित झालं. ॲनिमियाचा धोका पण टळला. मला तर एवढंच माहिती आहे की जेव्हा ॲनिमियाची भीती असेल ना तर डॉक्टर जे सांगतील ते मुकाट्याने मान्य करा. आणि सगळ्या कुटुंबाने मिळून काळजी घेतली ना तर चिंता आणि काळजी सगळं दूरच असतं. आणि कुटुंबाचं प्रेम रिस्क कमी करतच हो.